प्रविश्य ममवाच मिमं प्रसुप्तां संजीवयत् शक्तिखिलधर स्वधाम्नां अन्यां सहस्राचरणश्रवणत्वगादीन् प्राणं नमो भगवते पुरुषाय तुभ्यं कलावज्ञजीवोद्धारथावतारं कलङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रं कलानीश्वादापणोदारहक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति गंगा विशुद्धं निर्बाध स्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं शुचिः शिलः समरक्षः स्वप्रतापिजितेन्द्रियं त्वं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् हरि ओं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जयांसे किरिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियता मस्तक हे पाया मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या
लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाते करी लाभाविन प्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, ऐसी कळवळ्याची जाते करी लाभाविन प्रीती, का म्हणे माझे महासंतावरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. परमंगलमय परात्पर अखिलेश्वर भक्त वंचा कल्पतरू सतगणचित घन आनंद घन अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश परमात्म्याच्या चरणी वंदन करून, विश्वसंत माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानोबराय जगद्गुरु श्री तुकोबराय सद्गुरु युगराज गंगागिरी महाराज सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज आदी करून सकल वारकरी संतांच्या चरणी वंदन करून, सद्गुरु जोग महाराजांच्या चरणी वंदन करून, संत महापुरुषांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले या महाराष्ट्राच्या मातीला वंदन करून, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीला अभिवादन करून, व्यासपीठावर ज्येष्ठ श्रेष्ठ असलेले वादक गायक गुरुजन टाळकरी वारकरी महाराज मंडळींना वंदन करून, उपस्थित सर्व श्रोते आबाल वृद्ध माता भगिनींच्या चरणी वंदन करून, कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या अनुषंगानं वक्ता या नात्यानं परिहार देणं क्रमप्राप्त समजतो. गेल्या 21 वर्षापासून वैकुंठवासी भोसरीकर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, यातलं हे तृतीय दिवशीचं कीर्तन रूपी पुष्प इको झेरो करा. परिहार देणं कर्तव्य समजतो. ज्यांच्या योगानं आपल्या सर्वांचं दर्शन मला झालं आणि वारकरी संप्रदायाची श्रीमंती डोळ्यांना बघायला मिळाली. मृदंगाचे महामेरू परमादरणीय हरिभक्तीपरायण पंडित भवानी शंकर यांचे लाडके शिष्य सवयी गंधर्वात ज्यांनी आपली हजेरी लावली असे परमादरणीय परमार्थप्रेमी गंभीरजी महाराजांच्या आदरणीय भाऊसाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष आदरणीय श्री देवीदासजी फुगे, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष परमादरणीय राजाराम महाराज, त्याचबरोबर त्यांचे पूज्य पिताश्री होऊन गेले वैकुंठवासी सदाशिवराव आणि भाऊंचे पूज्य पिताश्री हळाचे वारकरी परमादरणीय दादांचं नाव नामदेव दादा हळाचे वारकरी, या सर्वांच्या या संयोजनाने सर्व ग्रामस्थांच्या परिसरातल्या भाविकांच्या अनुभव सहकार्याने आपल्या सर्वांच्या उपस्थितीत इको जरा जेवढं कमी करता येईल, बाहेरचं रिफ्लेक्शन तेवढं कमी करा. आल्यानंतर बघितलं उजव्या बाजूला दुसरे मृदंगाचे महामेरू आहेत, ज्यांचे नाव काय वारकरी संप्रदायामध्ये कमी नाही. हे दोन्ही तोला मोलाची माणसं उभी आहेत. त्यामध्ये मृदंगाचे महामेरू तालमनी आदरणीय अशोकजी महाराज दिघे. आज माझं सद्भाग्य वारकरी संप्रदायाला ज्यांच्याबद्दल सार्थ स्वाभिमान वाटावा आणि वारकरी भजन म्हणून ज्यांच्याकडे पाहावं असे परमादरणीय स्वरभास्कर पंढरीनाथ महाराज आरू, त्यांना शेजारीच उभे असलेले वारकरी संप्रदायाचं भूषण आदरणीय सातपुते महाराज, आणि त्यांच्याजवळ आमचे जीवलग मित्र युवा कीर्तनकार अगदी अल्पावधीत ज्यांनी फार मोठी झेप घेतली कीर्तन क्षेत्रात, परमेश्वर महाराज वरकड, हार्मोनियम साथ करणारे माऊली महाराज, उपस्थित आपली सर्व श्रोते मंडळी, आपल्या सर्वांची नावं मला माहीत नाहीये, पण मी तुम्हाला सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. म्हणजे तुमचं कौतुक करून मी पुढच्या वर्षाची भाकर पक्की करतो असं अजिबात समजू नका. कारण स्तुती करणं हा माझा स्वभाव नाही, वस्तुस्थिती सांगायला मी घाबरत नाही. पण मराठ्यांच्या ते रक्तातही नाही. इतर सप्ताहामध्ये लोक आमची अपेक्षा करतात की या महाराजांचं कीर्तन व्हावं, पण या सप्ताहाची उंची अशी आहे
की महाराज अपेक्षा करतात की या सप्ताहात आमचं कीर्तन, एवढी मोठी उंची भाऊ आपल्या कार्यक्रमाची आहे. कदाचित आपल्याला याची कल्पनाही नसेल, भनकही नसेल, पण आमच्या शिर्डीपर्यंत या भुसरीच्या उत्सवाची कार्यक्रमाची पोहोच झालेली आहे. आणि म्हणून अशा ठिकाणी योग येणं हे मी माझं सद्भाग्य समजतो. तसं कीर्तन उद्याचं होतं, परंतु मी राजाराम महाराजांना कोटी कोटी धन्यवाद देईल. माझी अडचण या महानुभावांनी सोडवली आणि एवढा मनाचा मोठेपणा दाखवला. मी मोठ्या टेन्शनमध्ये होतो काल, परंतु आजची वेळ मला दिली आणि त्याबद्दल मी खरंच आपल्या मनाच्या मोठेपणाचं वर्णन शब्दात करू शकत नाही. त्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत. तर उद्याची माझी सेवा आज मला मिळाली. उद्या राजाराम महाराज कीर्तन करतायत. अभंग जवळजवळ भजन मंडळाच्या पाठांतरातला आहे, किंवा ज्याच्या पाठांतरातला आहे तोच भजन मंडळातला आहे. कारण पहिली मालिका म्हटली, रूप पाहता लोचनी वचन ऐका कमलापती, तुम्ही संका तुझं पाहता सामोरी, तुम्ही संकाधिक संत, आता तुम्ही कृपावंत आणि लेखुराचं हित. या क्रमवारीमध्ये येणारा हा अभंग आहे. अभंगाचा शब्दार्थ कळून घ्या, नाहीतर विनाकारण दुसऱ्या दिवशी लोक उसण्या तालुक्याला उसना चुना लावत रात्रीच्या बाबाची परीक्षा करतात. काय बाबा त्या बाबाने कीर्तन केलं काहीच कळलं नाही. म्हणजे अशी परीक्षा माझी उद्या होण्यापेक्षा तुम्ही आज अभंग कळून घेतला तर फार बरं होईल. या अभंगाच्या मध्ये 3 चरणात दृष्टांत आहे. अभंग निवडलाय महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे शिवंत श्री तुकाराम महाराज यांचा संतत्वाचं मोठेपण सांगणारा, म्हणजे मातृत्वाचा दृष्टांत देऊन संतत्वाचं मोठेपण सांगणारा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलाय. पहिल्या 3 चरणामध्ये तुकोबारांनी मातृत्व व्यक्त केलेलं आहे समाजाच्या समोर, आणि संतत्वाचं मोठेपण, संतत्वाचे गोडवे तुकोबारांनी गायलेले आहेत. पहिल्या चरणामध्ये महाराज असं म्हणतात की माऊलीचं चित्त लेकराचं हिल जाणतं पहिलं चरण. ती अशी कळवळ्याची जात की मुलावर प्रेम करत असताना निस्वार्थी प्रेम करते द्वितीय चरण. ती आपल्या बाळाचा भार पोटामध्ये वागून त्याचं सर्व काही चालवते तृतीय चरण. आणि असे मातृवत जगावर प्रेम करणारे जे संत आहेत त्या संतांच्या शिरावर मी माझ्या जीवाच्या डोक्यावर जे जन्म मरणाच्या दुःखाचं ओझ आहे ते ओझ ठेवून जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त होईल. चतुर्थ चरण विठ्ठला विठ्ठला. सुरुवातीलाच एक महत्वाचं वाक्य बोलून जातो. संतत्वाला मातृत्वाची उपमा देणं म्हणजे संतत्वाच्या मोठेपणाचा अपमान करणे. संतत्व जर बघितलं तर मातृत्वापेक्षा कितीतरी 1000 पटीनं मोठं आहे. संतत्वाला मातृत्वाची उपमा देणं म्हणजे भरभरी शालूला गोंजरीचं थिगल देणं आहे. तरी तुकोबारायांसारखे संत हे संतांना मातृत्वाची उपमा देऊन संतत्वाचं मोठेपण सांगतात. याचं कारण असं आहे, व्यवहारामध्ये तरी संतत्वाचं मोठेपण सिद्ध करण्याकरता मातृत्व एवढा मोठा दृष्टांतच नसल्यामुळे तुकोबारायांनी मातृत्वाचा दृष्टांत दिला आणि संतत्वाचं मोठेपण सिद्ध केलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला. 3 चरणामध्ये मातृत्व ठेवलेलं असल्यामुळे मी मातृत्वाबद्दल सुरुवातीची 15 मिनिटं घेणार आहे. आपल्या रोजच्या व्यवहाराच्या जीवनामध्ये मातृत्व आपल्याला अनुभवायला मिळतं. मातृत्वाचे उपकार गोडवे आपण गायलेले आहेत, पण मी प्रमुख 5 उपकार तुम्हाला मातृत्वाचे सांगणार आहे. त्यातला सर्वात पहिला उपकार जर मातेचा आपल्यावर कोणता असेल तर या पृथ्वी तलावर जन्माला येत असताना पहिला पाय ठेवायला आपल्या गर्भामध्ये आपल्याला जर जागा कोणी दिली असेल तर ती आपल्या जन्मदात्या माईने दिली. अनोळखी व्यक्ती गावात आली आणि तिला खोली भाडोत्री राहण्याकरता दिली तर 2-5 वर्षानं त्याचं स्वतःचं घर होतं, पण 2-5 वर्षानं तो गावातल्या लोकांना ओरडून सांगतो, या गावात आलो, या भोसरीत आलो, पाय ठेवायला जागा नव्हती, ही देव माणसं भेटली, ओळख नसताना त्यांनी आम्हाला खोली भाडोत्री राहण्याकरता दिली, ही देव माणसं आहे. मग अनोळखी माणसाला जर खोली भाडोत्री राहण्याकरता दिली त्यांना आम्ही देव म्हणतो. तर जिने या पृथ्वी तलावर पाय ठेवायला जागा दिली, पहिला पाय ठेवायला जागा दिली, तिला आपण देव नाही म्हणणार तर दुसरं काय म्हणणार. आणि म्हणून कुणीतरी लेखकानं असं म्हटलेलं आहे की परमेश्वराला प्रत्येकाच्या घरी येता आलं नाही म्हणून त्यानं माय पाठवली, त्यानं आई पाठवली. असं हे महान मातृत्व, या मातृत्वाचा पहिला उपकार आहे. पहिला पाय तिच्या गर्भामध्ये आपण ठेवला.
त्या मातृत्वाचा दुसरा उपकार असा आहे की तिने एका पारड्यामध्ये प्राण ठेवला आणि दुसऱ्या पारड्यामध्ये बाळ ठेवला आणि त्या बाळाला जन्म दिला. बाळांत शब्दाची तुम्ही व्याकरण दृष्ट्या विभक्ती करा. बाळ प्लस अंत इज इक्वल टू बाळांत. बाळ अधिक अंत बरोबर बाळांत. बाळाला जन्म देत असताना कदाचित अंत होऊ शकतो हे माहीत असताना सुद्धा जी बाळाला जन्म देते ती जगाच्या पाठीवर फक्त जन्मदात्री माय असते. तुम्हाला टाळी वाजली पाहिजे. टाळ्या कीर्तनकाराने मागून घेऊ नये, पण श्रोते कंजूस असतील तर मागितल्याशिवाय राहू नये. श्रोते कंजूस असतील तर मागितल्याशिवाय राहू नये. कधी जर बाळ आडवं आलं तर डॉक्टरच्या समोर प्रश्न पडलेला असतो, काय करायचं? बाळ जगवायचं की बाळाची आई जगवायची? ऑपरेशन थिएटरच्या बाहेर बाप असतो. डॉक्टर विचारतात, कोणाला जगू? सांगा लवकर. बाळ जगू की बाळाची आई जगू? दोघात एकाला जगवायचं. मला सांगा, बाप म्हणून तुम्ही काय उत्तर द्या? लवकर सांगा. बाळाची आई जगवा, बाळ मरू द्या. मला वाटतं आपल्या बापानं जर आपल्या वेळेला असा निर्णय घेतला असता तर आपण कीर्तनाला नसतो. पण हा प्रश्न जर ऑपरेशन थिएटर मध्ये त्या माऊलीला डॉक्टरांनी विचारला, ताई मला दोघातला एक जीव मारायचा आहे, ताई मला तुम्हाला जगवायचं असेल तर तुमच्या लेकराचे तुकडे तुकडे करून बाहेर काढावं लागेल आणि तुमच्या पोटातलं बाळ जगवलं तर तुम्हाला मरावं लागेल, सांगा ताई काय करू? त्यावेळेला त्या माऊलीचं उत्तर असतं, डॉक्टर साहेब मी मरू द्या, मी मेली तरी चालेल, पण माझ्या पोटचा गोळा जगवा. याला म्हणतात प्राणदान. प्राणदान करणारी जर कोण असेल तर ती माय. या प्राणदान शब्दाचा मी दुसरा अर्थ तुम्हाला सांगेन. बघा, बाळ ज्यावेळेला आईच्या गर्भामध्ये असतं त्यावेळेला 7व्या महिन्यात त्या बाळाच्या सर्व अवयवांची वाढ झालेली असते. त्या बाळाचं हृदय सुद्धा आईच्या गर्भामध्ये चालू झालेलं असतं. 7व्या महिन्यामध्ये सोनोग्राफीच्या माध्यमातून त्या बाळाच्या हृदयाचे ठोके सुद्धा डॉक्टर मोजतात आणि आपल्याला सांगतात सुद्धा बाळ अगदी ठणठणीत आहे, बाळाच्या हृदयाचे ठोके सुखरूप पडत आहेत. अशा वेळेला त्या गायनेकोलॉजिस्टला तुम्ही प्रश्न विचारा, डॉक्टर साहेब बाळाचं हृदय चाललंय पण बाळाचा श्वासोश्वास चाललाय का? डॉक्टर उत्तर देतील, बाळाचा श्वासोश्वास बंद आहे पण बाळाचं हृदय चाललेलं आहे. आता प्रश्न विचारा, डॉक्टर साहेब बाळाचं हृदय चाललंय, श्वासोश्वास बंद आहे, मग बाळाचं हृदय चालतं कुणाच्या श्वासावर? तर डॉक्टर तुम्हाला उत्तर देतील, आई जो श्वास घेत असते त्यातला अर्धा श्वास हा तिच्या बाळाकरता घेत असते. आईच्या गर्भामध्ये असताना बाळाचं हृदय हे आईच्या श्वासावर चालत असतं. म्हणून तुम्ही कुठल्याही एमडी गायनेकोलॉजिस्ट डॉक्टरांना विचारून बघा, ज्या वेळेला बाळ जन्माला येतं ना त्यावेळेला ते रडतं नाही, रडलं तर त्याला रडवतात. त्याचं कारण असं आहे, त्याचा पाठीमागचा सायंटिफिक रिझन असा आहे. मी कुठलंही सायंटिफिक रिझन घेतल्याशिवाय विधान करणार नाही, कारण या विज्ञानवादी युगामध्ये अध्यात्म ठेवताना विज्ञानाबरोबर ठेवणं हा माझा पहिला भाग आहे कीर्तनाचा. सायंटिफिक रिझन असं आहे की ज्या वेळेला बाळ जन्माला येतं त्यावेळेला त्याच्या उजव्या बाजूला जे फुफ्फुस असतं ना ते असं कोरं खट्ट असतं, एकमेकाला चिकटलेलं असतं. जन्माला आल्या आल्या ते बाळ रडतं, रडलं की त्याचं फुफ्फुस उघडतं आणि त्याचं फुफ्फुस उघडलं की त्याची पंपिंग चालू होते. त्याची पंपिंग चालू झाली की त्याच्या आणि आईचं जे नाभीजवळचं कनेक्शन आहे त्याला ग्रामीण भागामध्ये नाळ म्हणतात. तो नाळ त्यावेळेला तोडतात ज्या वेळेला बाळ स्वतः रडून श्वास घेतं. बाळ रडून श्वास घेण्याच्या अगोदर जर आईचा आणि बाळाचा नाळ तोडला तर बाळ मरतं. नसल कळलं तर साध्या भाषेत सांगतो, एमएससीबीची लाईट येईपर्यंत जनरेटरची लाईट हाफ करायची नाही. आई हा देवाने दिलेला जनसेट आहे. मायबाप मातृत्वाचा दुसरा उपकार आहे प्राणदान. तिसरं दान जर कोणी केलं असेल तर रक्तदान मातेने केलं. या शरीरात पहिला रक्ताचा थेंब आपल्याला कोणी दिला असेल तर तो आपल्या जन्मदात्र्या माईने दिलेला आहे. कोणी म्हणेल महाराज रक्त देणं काय अवघड आहे, 250 रुपयाला रक्ताची बॉटल मिळते. मी 50 वेळेला रक्तदान केलंय. आपल्या रक्तदानात आणि माईच्या रक्तदानात जमीन आसमानचं अंतर आहे. सांगतो तुम्हाला पहा, पहिली गोष्ट आपलं रक्त त्याला चालतं ज्याचा आणि आपला ब्लड ग्रुप सारखा आहे. दुसरी गोष्ट आपण रक्त त्याला देतो ज्याला अगोदरचं रक्त आहे. पण आईच्या रक्तदानाचं मोठेपण सांगतो. अगोदर रक्ताचा एकही थेंब नसताना पहिला रक्ताचा थेंब जगाच्या पाठीवर आमची जन्मदात्री माय आम्हाला देत असते. त्याच्याही पुढे ऐका, विज्ञानालाही न उलगडलेलं कोड सांगतो, बाळाचा ब्लड ग्रुप वेगळा असला आणि आईचा ब्लड ग्रुप वेगळा असला तरीही आईचं रक्त बाळाला चालतं हे विज्ञानाला न उलगडलेलं कोड आहे. म्हणून ब्लड ग्रुप वरून बाळ कुणाचं हे सिद्ध होत नाही, त्याच्याकरता डीएनए घ्यावा लागतो, तेव्हा हे बाळ कुणाचं हे सिद्ध होतं. हे आईच्या रक्तदानाचं दुसरं मोठेपण आहे.
तिसरं दान सांगतो मातेचं तुम्हाला मी, अस्थि दान. आपलं शरीर ज्या हाडावर उभं आहे ती हाडं, त्या अस्थि जर आपल्याला कोणी दान केले असेल तर ते आपल्या जन्मदात्या माईनं दान केलेलं आहे. आणि त्याच्या पुढे सांगतो तुम्हाला, केवळ त्या मायनं आपल्याला अस्थि दान नाही केल्या, त्या अस्थीला बळकटी देण्याकरता तिनं तिच्या दुधातनं कॅल्शियम दिलं. तिच्या दुधाची ताकद सांगू तुम्हाला. ज्या वेळेला माणूस मरतो, एनी डाऊट, माणूस मरतो त्याचं प्रेत जाळतात, सगळं जळून जातं. सुंदर चेहरा जळतो, त्वचा जळते, कान, नाक, लिगामेंट सगळं काही जळून जातं. पण दुसऱ्या दिवशी तुम्ही राखेमध्ये जाऊन बसा, बघा आईच्या दुधापासून मजबूत झालेली हाडं तशीच असतात. माईच्या दुधाची ताकद एवढी आहे, अग्नी सुद्धा त्याला जाळू शकत नाही. ही दुधाची ताकद आहे. अरे 2 कोटी वर्षापूर्वीची मोहेंजोदडो आणि हडप्पा ही गावं पुरातत्व खात्याला उत्खननामध्ये सापडली. 2 कोटी वर्षापूर्वीच्या माणसाची हाडं आणि टवक्या सापडल्या. लोखंड मातीत पडलं तर वर्षभरामध्ये लोखंडाची माती होते मायबाप, पण 2 कोटी वर्ष मातीत राहून सुद्धा हाडाची माती माती करू शकली नाही. ही मायच्या दुधाची ताकद आहे. तुम्हाला सांगतो, म्हणून वेळ आल्यानंतर माणूस म्हणत असू, दाखवू काय तुला आपल्या मायच्या दुधाची ताकद. तिसरं दान केलं, अस्थिचं दान केलं. चौथं दान, 5वं दान सांगतो. इथे बऱ्याच माझ्या माता भगिनी आहे. पहिली तुमची माफी मागतो. वाद टीका म्हणून बोलत नाही, पण मला मातृत्वाचं मोठेपण सांगायचं म्हणून बोलतो. पहिली तुमची माफी मागतो. 5वं सर्वात मोठं दान माय लेकरा करता कोणतं करत असेल तर ते तिच्या अब्रूचं दान आहे. तिच्या करता अब्रू नाही, तिच्या करता लेकरू महत्वाचं आहे. तिच्या करता लेकराची भूक महत्वाची आहे. मला सांगतो, दूध पाजत असताना ती कुठं बसली याचा विचार करत नाही. तिच्या डोक्यात फक्त एकच विचार असतो, माझ्या लेकराला भूक लागली. ती वट्ट्यावर बसलेली असू द्या, तिथंच दूध पाजते. तसं जुन्या लोकांची म्हण होती, बाईनं वट्ट्यावर बसू नये. जुन्या म्हणी फार चांगल्या होत्या. गडी माणसाचं बसणं वट्ट्यावर असावं, बाईचं बसणं घरात असावं, माणसाचं खाणं झाकून असावं. पहिलवानाचं गाव आहे, जास्त सांगण्याची गरज नाही. माणसाचं खाणं झाकून असावं आणि बाईचं राहणं चुकून असावं. का चुकून असावा? आमच्या हिंदू धर्मामध्ये स्त्री हे धन मानलेलं आहे. धन हे नेहमी झाकून ठेवतात, नाहीतर चोर डल्ला मारत असतो. बाईचं राहणं चुकून असावं, माणसाचं खाणं झाकून असावं. गडी माणसाचं बसणं वट्ट्यावर असावं, बाईचं बसणं घरात असावं. थोडं बदललं मायबाप आम्ही. बाईचं बसणं वट्ट्यावर आलं, माणसाचं खाणं ढाब्यावर गेलं. तिथून आमच्या हिंदू धर्म संस्कृतीचं वाटोळं झालं. हे वाटोळ्याला दुसरं काही कारण नाहीये मायबाप, दुसरं काही कारण नाहीये. पण 5वं दान करत असते अब्रुदान. लेकरा करता अब्रूचं दान करणारी असते ती. आणि जी अब्रुतीनं जन्मदात्या बापासमोर उघडी केली नाही, जी अब्रुतीनं सख्या भावासमोर उघडी केली नाही, ती अब्रू लेकराला दूध पाजण्याकरता त्याच्या तोंडामध्ये देत असते. आणि त्याच्या पुढे सांगू, ते त्या अवस्थेमध्ये त्या मुलासाठी ते दूध दूध नाहीये, ते अमृत आहे. कारण ते दूध मिळालं नाही तर ते बाळ मरतं. ते दूध एवढं पोषक आहे, ते फक्त पोट भरवत नाही. तुमच्या 5000च्या दुधाच्या पावडरच्या डब्याची सर मायच्या दुधाला येणार नाही. त्याचं कारण आहे, केवळ पोट भरवत नसतं मायबाप, रोगापासून रोगाला प्रतिकार करण्याची क्षमता ते दूध देत असतं. माय लेकराला दूध पाजते, त्याच्यासाठी ते दूध नाही, ते अमृत आहे. पुढे ऐका, पण लेकराला दूध पिण्याची जेवढी आतुरता नसते त्याच्यापेक्षा 1000 पटीने जास्त आतुरता त्या लेकराला दूध पाजण्यामध्ये त्या मायला असते. अजून तरी विज्ञानाला असं थर्मामीटर शोधता आलं नाही की लेकराला दूध पाजत असताना मायला किती डिग्री सेल्सिअस अंश आनंद होतो. तापमान मोजण्याचं यंत्र आणलंय विज्ञानानं, पण किती आनंद होतो मायला. ज्यावेळेला माय लेकराला दूध पाजते, दूध पिता पिता ते लेकरू गाढ झोपलेलं असतं, त्याच्या तोंडावरनं हात फिरवते, त्याचं दूध तोंडावरचं पुसते, त्या गालाचे मटामटा मुके घेते, तोंडावरून हात फिरून आलापाला घेते, कडा कडा बोट मोडते, झोळीमध्ये टाकते. लेकरूही झोपलेलं असतं, माई तिथं असते. दोघांचं फेस रिडिंग घ्या तुम्ही आईच्या चेहऱ्याचं फेस रिडिंग घ्या आणि बाळाच्या चेहऱ्याचं फेस रिडिंग घ्या. फेस रिडिंग घेता येतं. आता मी सुद्धा कीर्तन करतो, हे तुम्हाला कळतं की नाही कळतं, हे मला कशावरून कळतं, हे तुमच्या चेहऱ्यावरून कळतं.
आणि त्याच्यामध्ये वक्त्याचा मॉफ सायकोलॉजीचा फेस लिंकचा स्टडी लागतो. म्हणजे मी तुम्हाला जे सांगतोय हे मला चेहऱ्यावरून कळतं, पण काहींचे चेहरे देवाने असे बनवले असं वाटतं या वर्षाच्या कर्जमाफीत पठ्ठ्या बसलाच नाही, किंवा त्याचा चेहरा पाहिला की असं वाटतं जागतिक बँकेचं कर्ज याचे. काहींचा चेहरा सकाळी पाहिला मायबाप दिवसभर जेवण जात नाही. आणि आम्ही रोज कीर्तनकार मंडळी बाहेर पडताना देवाला एकच सांगतो, देवा आज 3 कीर्तन करायचे, फ्रेश चेहऱ्याचे श्रोतेने, मर्याद तोंडाची अजिबात देऊ नको. इतका जीव घेते गंभीर महाराज हे. तुम्ही काही सांगा, हसवा यांना, रडवा यांना, काहीच नाही, फक्त असंच, काहीच नाही. चेहऱ्यावर अजिबात हावभाव. तसं इथे कोणीच नाही बरं, हे पहिलं लक्षात ठेवा. तसं इथं कोणीच नाही. मायबाप, तुम्ही आईच्या चेहऱ्याचं फेस रिडिंग घ्या, बाळाच्या चेहऱ्याचं फेस रिडिंग घ्या, तुमच्या लक्षात येईल. निश्चित बाळाच्या चेहऱ्यावर दूध पिण्याचा जेवढा आनंद तुम्हाला दिसणार नाही, त्याच्यापेक्षा 1000 पटीने जास्त आनंद त्या लेकराला दूध पाजल्याचा त्या माईच्या चेहऱ्यावर दिसल्याशिवाय नाही. तुम्हाला दृष्टांत सांगतो मी. कुठलाही पक्षाचा समर्थक म्हणून मी बोलत नाहीये, फक्त मला मातृत्व सांगायचंय म्हणून सांगतो. या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण सांगता येईल तुम्हाला? स्वर्गीय इंदिरा गांधी. 1966 साली रशियामध्ये तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींनी ताश्कंदला भारत पाकिस्तान करारावर सह्या केल्या रशियामध्ये, आणि 2 दिवसानं लाल बहादूर शास्त्रींचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. तत्पश्चात त्या 70व्या दशकामध्ये इंदिराबाई या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. आणि एक महिला पंतप्रधान होऊ शकते हे जगासाठी आश्चर्य होतं. म्हणून हिंदू धर्माने 1970व्या दशकामध्ये या जगाला पहिली महिला पंतप्रधान दिली. याच्यापेक्षा हिंदू धर्माने स्त्री जातीचा किती सन्मान करावा हे शब्दात बोलण्याची मला गरज वाटते. अमेरिकेसारख्या राष्ट्रामध्ये आजपर्यंत महिला राष्ट्राध्यक्ष झाली नाही. हिलरी क्लिंटन उभी होती, डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधात पडली. अजून अमेरिकेत पहिली राष्ट्राध्यक्ष नाही. मायबाप, ही स्त्री ही हिंदूंच्या देवाऱ्यावरची देवता आहे, हे आम्हाला आमच्या राजाने शिकवलेलं आहे. आम्ही तिला देवता म्हणून पूजलेलं आहे, तिला आदिशक्तीच आम्ही स्वरूप मानलेलं आहे. मायबाप, आणि ज्या वेळेला पहिल्या वेळेस पंतप्रधान झाल्या इंदिराबाई आणि विदेश दौऱ्यावर गेल्या, तिथल्या मीडियानं, तिथल्या रिपोर्टरनं त्यांची मुलाखत घेतली. मुलाखतीत अनेक प्रश्न विचारले आणि एक प्रश्न असा होता, इंदिराबाई सांगा तुमच्या जीवनातला सर्वात आनंदाचा क्षण कोणता आहे? आता एक पंतप्रधान बोलत नाही हे लक्षात ठेवा, एका मुलाची आई बोलते. रिपोर्टरला वाटलं होतं की एखादी इंदिराबाई असं सांगेल की मी या भारताच्या इतिहासामध्ये पहिली महिला पंतप्रधान म्हणून चंद्र सूर्य असेपर्यंत अजरामर झाले, राष्ट्रपतींकडून मी पंतप्रधान पदाची शपथ घेत होते, तो क्षण माझ्या जीवनातला आनंदाचा क्षण आहे, असं उत्तर इंदिराबाई देतील हे रिपोर्टरला अपेक्षित होतं. मायबाप, इंदिराबाईने ते उत्तर दिलं नाही. इंदिराबाईने काय उत्तर दिलं? इंदिराबाई म्हटलं, ज्यावेळेला माझा राजीव जन्माला आला, या देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीवजी गांधी, ज्यावेळेला माझा राजीव जन्माला आला, माझ्या राजीवला दूध पाजण्याकरता मी मांडीवर घेतलं, आणि प्रथम दूध पाजण्याकरता मांडीवर घेतल्यानंतर ज्यावेळेला त्याच्या मऊ मऊ ओठांनी माझ्या स्तनाग्राला स्पर्श केला आणि दूध प्राशन करायला सुरुवात केली, आणि प्रथम दूध ओढल्याबरोबर माझ्या अंतःकरणामध्ये जी आनंदाची लकेर निर्माण झाली, तो क्षण माझ्या जीवनातला सर्वात आनंदाचा क्षण आहे. ही एक पंतप्रधान बोलत नाहीये, एका मुलाची माय बोलते. विठाला आता सूर्य जाणकार मंडळी इथे बसलेली आहेत बघा. मातृत्वाबद्दल माझा जन्मही बोलण्याकरता अपुरा पडेल, पण माझ्या तुकोबराईंची कला सांगतो बघा तुम्हाला, तिला सांगतो बघा तुम्हाला. मी सुरुवातीला बोललो की संतत्व हे मातृत्वापेक्षा कितीतरी 1000 पटीनं मोठं आहे, पण तुकोबराईंनी काय केलंय बघा, थोडस लक्षपूर्वक ऐका. तुकोबरायांनी इथे काय केलंय? मातृत्वापेक्षा संतत्व मोठं आहे, पण असं मातृत्व समाजाला सांगता सांगता तुकोबराईंनी संतत्वाच्या रांगेमध्ये मातृत्व बसवलं, आणि संतत्वाचं मोठेपण वाढवता वाढवता मातृत्वाचं सुद्धा मोठेपण तुकोबराईंनी वाढवलं. मातृत्वाचं सुद्धा मोठेपण बघा तुम्ही. मोठ्याच्या पंक्तीत बसला की साधा माणूस मोठा होतो. समजा गावचं लग्न आहे, मंत्री आले, कोणत्या पक्षाचे आले, कोण आले याच्याशी मला कळत नाही, पण आले.
कार्यकर्त्यांचा आग्रह झाला, साहेब बसा. बसले. आणि अशा वेळेला काही चपट साधू लोक असतात. चपट साधू कुटकुन घुसतात. एक जणांना चपट साधली आणि उगा आपला गावात इकडे तिकडे फिरणारा दगड्या धोंड्या कचऱ्या मुख्यमंत्र्याच्या शेजारी जाऊन बसला. आणि तेवढ्यात फोटोग्राफरनं फोटो काढला आणि या दगड्या धोंड्या कचऱ्यानं मिळवला. आणि तो फोटो घेऊन खिशात घालून पूर्ण पुणे जिल्ह्यात फिरत होता. पठ्ठ्या मुख्यमंत्र्याबरोबर जेवला. आता मला सांगा, मुख्यमंत्री सांगेल का मी दगड्या धोंड्या कचऱ्याबरोबर जेवलो? नाही. मला सांगा, दगड्या धोंड्या कचऱ्याचं मोठेपण कुणाच्या रांगेत बसल्यानं वाढलं? मंत्र्याच्या रांगेत बसल्यानं वाढलं. तसं संतत्वाच्या रांगेत मातृत्व बसल्यानं मातृत्व सुद्धा मोठं झालं. आणि संतत्वाचं मोठेपण सांगता सांगता मातृत्वाचे सुद्धा गोडवे गायले माझ्या तुकोबारायांनी. पहिल्या या गुणगान करता एकदा सर्वांनी वारकरी संप्रदाय हा एवढा धर्मी संप्रदाय, त्यावेळेला ही गाणारी मंडळी विशिष्ट रागांमध्ये चाली गातात, ही वाजवणारी त्या भावामध्ये वाजवतात. त्यावेळेला जे स्वराचा अधिष्ठान तयार होतं ना, त्या अधिष्ठानावर कीर्तनकार महाराजांना त्या अभंगावर निरूपण करायला सोपं जातं. आणि संगीताचा जनावरांवर परिणाम होतो हे इस्रायलच्या आधुनिक गोठ्यांमध्ये आम्हाला पाहायला मिळालं की गायांना संगीत ऐकवतात म्हणजे जनावरांवर परिणाम होतो, आपल्यावर का होतो आणि तो व्हावा असं मला वाटतं. ठीक आहे, बघा माऊलीचं चित्त लेकराचं हित जाणतं. इथे पुढे 10-5 सुज्ञ माणसं बसलेली आहे. एक छोटस तुकोबरायांचंच प्रमाण मी आपल्या समोर ठेवतो. इतना ही ठाणा जन निज
आजचा आनंदच काहीतरी वेगळा आहे. फक्त तुम्ही सहभागी व्हा म्हणजे झालं. तर कसं आहे, मावलीचं चित्त लेकराचं हित जाणतं तुकोबरा एकीकडे असं म्हणतात आणि एकीकडे असं म्हणतात हित नाही ठावे जननी जनका. आता एकच तुकाराम महाराज दोन तोंडानं कसं बोलते आणि हे प्रमाण सुशिक्षित नास्तिकांच्या ताब्यात सापडले पाहिजे. फक्त नास्तिक नाही, फक्त जे नास्तिक असतात ते परवडले, पण सुशिक्षित नास्तिक महाघातक. ते लगेच म्हणणार हे हो तुमचे तुकाराम महाराज. असले या लोकांचे हे लबाड धंदे, लोकांना फसवणे. एकीकडे हे असे आणि एकीकडे ते तसे. हे लोक कसे निव्वळ थोतांडपणा. तुम्ही हो कशाला टाळा वाजवता म्हणजे असं मी म्हणत नाही. ठीक आहे चला बघा, तुम्ही हे सुशिक्षित नास्तिक आहे. पण एक सांगू तुम्हाला, संत आणि संत साहित्य कळावे असे वाटत असेल तर ते विद्वत्तेच्या जोरावर सुद्धा कळत नाही. कदाचित एखादा संत साहित्यावर PhD करेल पण संत कळतीलच असं अजिबात नाही. तुम्हाला एक सांगू, सर्टिफिकेट आलं म्हणजे माणसाला अक्कल येते असं माझं वाक्य नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विद्यार्थी प्रिय कुलगुरू प्राध्यापक शिवाजीराव भोसलेंचं वाक्य की सर्टिफिकेट आलं म्हणजे माणसाला अक्कल येते असं नाही. सर्टिफिकेटचा आणि अकलीचा अजिबात संबंध नाही. तुम्हाला एक सांगतो, वारकरी संत साहित्याचा अभ्यास करतो त्याचा उद्देश वेगळा आहे आणि एखादा साहित्यिक PhD करता संत साहित्याचा अभ्यास करतो त्याचा वेगळा आहे. दृष्टांत सांगतो म्हणजे कळेल. वैदू लोक असतात ग्रामीण भागामध्ये, अजून ती पद्धत चालू आहे. त्यांनी कुत्रे पाळलेले असतात आणि ते कुत्रे मांजरं धरण्याकरता उपयोगात आणतात आणि नाही मांजरं मिळाले तर ते रानामध्ये ससे धरण्याकरता जातात. बरोबर ऐकलं ना तुम्ही? आणि ते कुत्रे त्यांनी ट्रेन केलेले असतात, त्यांच्या गळ्यात पट्टा असतो. ते रानामध्ये गेले, सस असतं रानातलं, रान सस बरं का. ते सस दिसलं की त्या कुत्र्याला ते सांगतात म्हणजे हसू नका तुम्ही, पो पो म्हणजे पळपळ. काही काही भाषा आहे अशा. म्हणजे तुम्हाला सांगतो बरं का, नादिल्यम नचिन दाडम अण्णा म्हणजे काय चाललं अण्णा असं होतं. अण्णा रोट्या टेंट्या म्हणजे अण्णा तुम्ही जेवले का असा अर्थ होतो. काही गोष्टी शिकून घ्याव्या लागतात आणि गंभीर महाराज पोटापुरतं मी सगळं करून ठेवलेलं आहे. तुम्हाला सांगतो का, कुत्र ज्या वेळेला सुटतं ना माईबाप, ते सस पाहतं. सस पुढे कुत्र माग, सस पुढे कुत्र माग, सस पुढे कुत्र माग, सस पुढे कुत्र माग, सस पुढे कुत्र माग. पण सस असं चिंग 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 चिंग. तुम्ही हसले मी ओळखलं, मी चिंगाट म्हणतोय, चिंगाट ऐका तुम्ही. आणि काय सांगू का तुम्हाला महाराज, अहो या सिनेमांचा गाण्यांचा परिणाम उन्हाळ पोरांवर होईल यात नवल नाही. पण आमच्या शिर्डीवरून 2 वर्षापूर्वी जेवढ्या दिंड्या करमाळे मार्गे गेल्या त्यातले 80% वारकरी ती विहीर पाहायला गेल्या होत्या ज्या विहिरीत अर्चिमन परशेला आंघोळ केली. वारकरी वारकरी विनोद नाही महाराज, करमाळे मार्गे ज्या दिंड्या गेल्या तिथलं सांगतो. याचा आमच्यावर चाली सुद्धा आल्या गवळणीच्या त्याच्या. सगळे पंढरीनाथ महाराज थोडेच आहेत की जे परंपरेला धरून चालतील. ठीक आहे, मला तात्पर्य सांगायचं काय बघा, सस पुढे पळतं, कुत्र मागे पळते. सश्याचे पाय टीजभर, आपली ग्रामीण भाषा बोलू आपण. सश्याचे पाय टीजभर आणि कुत्र्याचे
हातभर. मग टीसभर पायाचं असतं तसं हातभार पायाच्या कुत्र्याला पळायला ऐकत नाही. त्याचं कारण दोघांच्या पळण्याचा उद्देश भिन्न आहे. ससं पळत जीवा करता, कुत्र पळत पोटा करता. सशाला माहिती आहे कुत्र्यानं आपल्याला धरलं, राम बोलो भाई काम पोस्ट मसन खाई, तिथून परत येणेच नाही. आणि कुत्र्याला माहिती आहे ससं धरलं काय आणि नाही धरलं काय, दीड भाकर आपली संध्याकाळची बघतो. ससं पळत जीवा करता, कुत्र पळत पोटा करता. तसंच साहित्यिक अभ्यास करतो डिग्री करता, पोटा करता, आणि आमचा वारकरी अभ्यास करतो उद्धारा करता. विठाला आणि संत साहित्य कळावं असं वाटत असेल ना, ते गुरु परंपरेनंच यावं लागतं, तरच ते कळेल. आता मी तुम्हाला वारकरी अंगानं या वाक्याचं, या प्रमाणाची उकल इथे करून देतो. बघा, आई शब्दाला समानार्थी शब्द आहेत. जननी, माय, माता, मौला. आता आई शब्द मी घेणार नाही, कारण तो मूळ महाराष्ट्रीयन नाहीये. आपण तो तेलुगूतून उसना आणलेला शब्द आहे. महाराष्ट्रातला खरा शब्द आपला आहे माय. आता जननी हा एक शब्द आहे, माय एक शब्द आहे, माता एक शब्द आहे, आणि चौथा माऊली एक शब्द आहे. मग जननी कोण आहे, माय कोण आहे, माता कोण आहे, माऊली कोण आहे? जननी किंवा जनक या शब्दामध्ये जन धातू आहे. जन जायते म्हणजे जन्म देणारा किंवा जन्म देणारी, त्याला किंवा तिला जननी किंवा जनक असे म्हणतात. बरं का? म्हणजे जी केवळ जन्म देते आणि फक्त जन्मच देते, जनतासारखी पिलावर जन्माला घालून या जगाला त्रास देण्याकरता सोडून देते, ती जननी असते. या आतंकवाद्यांना जन्माला घालणाऱ्या ह्या सगळ्या जननी आहेत. थोडं मागून मागून बोलतो या व्यासपीठाचे, थोडं खाली सरकतो पहा. यांनी हे गिऱ्हाईक जणून सोडले जगाला त्रास देण्याकरता. त्या सिरियामध्ये, सिरिया प्रांत माहितीये तुम्हाला, इराकमध्ये 5 लाख लोक मेलेत अबू बकर अल बगदादीने केलेल्या जिहादमुळे. 1 वर्षाच्या मुलावर पेट्रोल टाकून पेटून दिलं. अबू बकर अल बगदादी म्हणा बरं एकदा नाव, अबू बकर अल बगदादी म्हणा. तुम्हाला येणारच नाही, मी 8 दिवस पाठ करत होतो. त्याचं नाव एवढं विचित्र आहे, करणी किती विचित्र आहे. अबू बकर अल बगदादी, ओसामा बिन लादेन, हाफिज सईद. तुम्हाला माहिती हा कोण आहे? फार मोठा भागवतकार आहे. त्याची कथा ठेवा तुम्ही. तुम्हाला माहित नसेल, मी त्याच्या मीडियावर क्लिप ऐकल्यात. तो भारताला धमकी देतोय तिकडनं. म्हणजे 26/11चा जो सय्यद सलाउद्दीन मास्टर माइंड आहे, 26/11च्या ताज हॉटेलच्या हल्ल्याचा, त्याला रसद पुरवणारा हा हाफिज सईद आहे. आणि तिकडून तो कशा धमक्या देतो मी त्याच्या आवाजात सांगतो तुम्हाला. हिंदुस्तान जब पाकिस्तान को कश्मीर नहीं लेगा, इंशाअल्लाह हम हिंदुस्तान को चाय नहीं छोड़ रहेंगे. मी त्याला म्हणत असतो, हिजड्या, भारताचा म्हणजे पाकिस्तानचा जेवढा दारू गोळा आहे ना, तेवढे आमची पोरं दिवाळीला फटाकडे वाजवतात. एक बटन दाबलं तर जगाच्या नकाशावर पाकिस्तान नावाचा देश आहे हे जग विसरून जाईल, पण आमची धर्म सहिष्णुता आडवी येते. विठ्ठला आम्ही माणसातच काय, आम्ही गाढवात, कुत्रात, मांजरात, दगडात देव पाहणारी माणसं आहोत बेट्या हो, म्हणून तुम्ही जगले. नाहीतर 2 दिवस मागत होती सरदार वल्लभभाई पटेलांना मिलिटरी, फक्त 2 दिवस द्या, कराचीत जाऊन झेंडा लावतो. हे जे 65 कोटी रुपयाचा आहेर केला होता त्यांनी तो आपल्या युद्धाकरता वापरलेला होता. आणि त्यावेळेला माग खेचत असलेल्या मिलिटरीला पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंचं मंत्र आलं, पत्र आलं, आणि तत्कालीन सरदार वल्लभभाई पटेल यांना मिलिटरीला मागा घ्यायला लावावं लागलं. त्यावेळेला सरदार वल्लभभाई पटेलांना फक्त म्हणत होते 2 दिवस द्या मिलिटरी. हा जो कॅन्सर आहे ना पीओकेचा, हाच शिल्लकच राहिला नसतं. तुम्हाला सांगतो, फक्त 2 दिवस लागत होते. दुर्दैव आहे, मायबाप नाही मिळाले, नाही दिले. विठाला विठाला 70 वर्ष झाले तो कॅन्सर आम्ही भोगतोय. आमचे जवान मरतायत तिथे, रोज मरतायत, रोज मरतायत. आम्हाला सांगणं सोपं आहे, तुम्हाला ऐकणं सोपं आहे. पण ज्या मायच्या
कुशीतलं लेकरू गेलं, ज्या माऊलीच्या कपाळावरच कुंकू पुसलं, ज्या 2 महिन्याच्या लेकराचा बाप गेला, लग्नाला आलेल्या मुलीचा बाप गेला, त्यांचं अंतःकरण हे दुःख जाणू शकतं मायबाप एसी कॅबिन मध्ये बसून आणि हेलिकॉप्टर मध्ये पाहणी करून हे दुःख जाणू शकत नाही मायबाप. आणि म्हणून तात्पर्य मला एकच सांगायचं, ही जमून सोडलेली गिऱ्हाईक आहे, जननी वेगळी आहे. आता तुम्हाला माय सांगतो, माय केवळ मुलाला जन्माला घालत नाही, त्याच्यावर अपार माया करते, अपार माया करते आणि त्याच्यावर चांगले संस्कार करून त्याला फक्त संसार शिकवते. व्याख्या संपली. त्याच्या पुढे माता शब्दाचा मी अर्थ सांगतो तुम्हाला. माता केवळ जन्माला घालत नाही, माता केवळ त्याच्यावर माया करत नाही, तर माता त्या मुलानं स्वतःचं आत्मकल्याण कसं करावं याचं मार्गदर्शन करते. अशा माता श्रीमद भागवतात आलेल्या. एक सुनीती नावाची माता आहे. 5 वर्षाच्या ध्रुवाला ज्यावेळेला लोटून दिलं, 5 वर्षाचा ध्रुव रडत रडत सुनीतीच्या जवळ आला. माँ बताओ मेरे असली पिताजी कौन है? क्यों ढकेल दिया माँ सुरुचि ने मुझे? उत्तम बैठा था पिताजी के गोद में, मैं जाकर बैठा तो सुरुचि माँ ने ढकल दिया. वो कहती है जाओ, ये तुम्हारे पिता नहीं है. तो बताओ माँ मेरे असली पिता कौन है? माझा खरा बाप कोण आहे आई सांग. त्यावेळेला सुनीती म्हटली, बेटा तुझ्या बापाच्या नासक्या मांडीवर बसण्याकरता काय रडतोस? तुझा बाप मेला म्हणजे लाकडात जळून जाईल. बसायचं असेल ना अविनाशी परमात्माच्या मांडीवर बस, जिथून तुला कधीच कोणी उठ म्हणणार नाही. अरे आडंबीला नेऊन घातलेला पोरग माघारी घेऊन येणारे आहेत, पण 5 वर्षाचं लेकरू जंगलात साधने करता पाठवणारी आणि भगवत प्राप्ती करता पाठवणारी सुनीती नावाची माता या हिंदुस्थानात होऊन गेली. ध्रुवानं वयाच्या 5व्या वर्षी भगवंताची प्राप्ती करून घेतली. मायबाप माता आहे. अजून एक मदालसा नावाची माता आहे बघा, तिचं अंगाई गीत फार गोड होतं. आता अंगाई गीत हा शब्दच इतिहास जमा झाला. खरंच ना, अंगाई गीत गाणारी आई राहिली नाही हो. नाहीतर लहानपणी अंगाई गीत ऐकायला यायचं. निमोनीच्या झाडाखाली चंद्र झोपला, आज माझ्या तान्हुल्याला झोप का येत नाही. निमोनीच्या झाडाखाली चंद्र झोपला. आम्हाला म्हणायला परवानगी नाही बरं का, पण तुमच्या गळी उतरवण्याकरता म्हणतो. अरे यशोदेनं सुद्धा म्हणावं, शगन मगन मेरे लाल को आजा निदिया, चंचल मोह घनश्याम के नैन बीच सना. चरनिया शाम को आजा, शाम को धीरे धीरे लोधी ब्रज का मेरे लाल से तो सरज जो 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 जास्त अंगाईगीत म्हणत नाही, तर तुम्ही माझ्या कीर्तनात झोपायला तो त्रास मलाच होण्यापेक्षा मी पुढे चलतो बघा. आईला अंगाई गीत गावं, लेकरानं झोपावं.
आता असा मोबाईल पुढे धरतात, खाऊ घालताना आम्हाला सांगतात महाराज असा टुळू पाहतो ना, बघा ना कसं रडतच नाही तो. रेडिएशन्सचा त्या किरणांचा काय त्या बाल कोमल त्वचावर डोळ्यावर परिणाम होत असेल त्याचा विचार नाही हो करत आम्ही. आणि त्याच्यात म्हाताऱ्यानं अंगाईगीत म्हणावं, म्हाताऱ्याचं वेगळंच. एकदा अक्षय तृतीयेचं माझं कीर्तन होतं, सत्य सांगतो मी तुम्हाला, म्हाताऱ्याचं अंगाईगीत अक्षय तृतीयेचं कीर्तन होतं. ज्यावर तारीख दिली होती ना त्याचं कुणीतरी घरातलं गेल्यामुळे तो बाहेर गेला. आणि गावकऱ्यांचं असं असतं, बाबा ज्याने बोलवले ना सगळं तोच पाहिजे. पण कीर्तनकार आल्या पहिलं त्याला पाहतात ज्यानं तारीख दिली. तुम्हाला माहित नसेल पण कीर्तनकार पहिलं त्याला पाहतात. आता मला तो न दिसल्यामुळे मला बराच घाम फुटला होता. तसं आज काही नाही, तसं आज काहीही नाही बरं का. म्हणजे मी त्याला पाहत होतो पण तो दिसेना. पण मी कीर्तनातच 2-3 भजनी मंडळींना वावा करून आपलेशी करून घेतलं. म्हणजे त्यांना थोडस घेतलं, गोंजारून घेतलं. नाही तर मग ते बाकीचे म्हणत असतात ज्यांना आणलं तो पहिला, आपला काही समज बाबा मेला तसंच, म्हणून तसं नको व्हायला. म्हणून मी त्यांना गोंजारून घेतलं. सगळे पाया पडले, दक्षिणा ठेवली, सगळे निघून गेले. एक शेवट म्हातार राहील. ते म्हटले महाराज काय बी येते. म्हणलं तुम्ही म्हणशाल तसं, तुमच्या पुढं थोडाचे. म्हणे मग असं आहे आपल्या घरी तसाही उपास करू नये, चला तुम्ही असाही उपास करू तसाही उपास करू. आणि बहुधा लोक पितर पाठात उपास करू, बाबा लोक उरकून घेतात. अक्षय तृतीयाला उपवास करू घालतात ना, का तुम्ही पाकिस्तानातून आले सर? नाही ना. हा, अक्षय तृतीयाला उपास करू घालतात. आमचे वाडवडील गेलेले असेल तर उपास करू घालतात. त्याची वस्ती डोंगरात 4 किलोमीटर पायी नेलं त्यानं मला, 2 पत्र्याच्या खाली. उन्हाळ्याला सुरुवात झाली, मी चालून घामानं डबडबून गेलो. ते म्हटले बाबा आतमध्ये तसं पत्र्यात गरमन, मी बाज आणतो, या लिंबाच्या झाडाखाली तुम्ही बसा. त्यांनी एक बाज आणली, टक्क्या दिला आपला, मी टेकून बसलो मस्त पैकी असा. म्हटलं छान झुळका येत होत्या. आणि सहज लक्ष गेलो, समोर दुसरं लिंबाचं झाड होतं, त्याला एक झोळी बांधलेली होती आणि एक नाकात नथ अडकवलेली म्हातारी झोका देत होती. आणि झोका देताना आमच्या दोघांकडे रागानं पाहत होती. आणि आमचं फेस रिडिंग पक्का असतं. मी सांगितलं ना, मी तिचा चेहरा पाहिल्याबरोबर ओळखलं. म्हटलं म्हाताऱ्यानं मला आणलेलं हिला खपलेलं नाही. आता याला एवढा आनंद झाला की एवढा 7 दिवस सप्ताह झाला पण कामाचा बाबा पठ्ठ्याकडेच जेवायला. म्हणून तो पळतच गेला म्हातारीकडं. कुठं लवकर. ते शांत बसलेले भुकू नका, थोबाडाला टाचा घाला, टाचा. 6 महिन्याचं लेकरू झोळी झोपेले, 3 तासापासून झोका देते. आता कुठं त्याला झोप लागली. एकटी सुनबाई आहे, आईबाई आहे. तिनं एकटीनं काय करायचं. जर हे पोरग उठलं तर कवर करील, स्वयंपाक राहील, पुरणपोळी राहील, उपास करू राहील, सारच राहील. तुमचं थोबाड गप. मी पाहून न पाहिल्यासारखं करत, बुरा मत देखो बुरा मत सुने, अगर सुनेगा तो क्या खाएंगे. मी आपला गप्प बसून होतो. आणि आमची तशी जात फार पोटगी असते. आणि तुम्हाला सांगतो फक्त बघत होतो मी. मग तो म्हटला अरे आपल्या घरी महाराज आले, महाराज. ते म्हणजे अख्ख्या गावाचा सत्ता बरं तुमच्या लोकांना. सत्य सांगतो, हा विनोद नाही, हा मी सत्य सांगतो. तुम्हाला सांगतो एवढं गाव खुडलं तुम्ही बाबाला घेऊन बोंबलत चालले. हा म्हटला गंगे थोबाडाला आवडला, साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा तुला सांगतो. अरे एवढ्या गावातून महाराज आपल्या घरी आले. अक्षय तृतीयेच्या दिवशी 3.5 मुहूर्तापैकी 1 मुहूर्त. ती म्हणी समजा मला कळत पोरग सांभाळायचं का स्वयंपाक करायचं. एक उपास करून बसला तुम्ही दुसरा घेऊन. मी उपास करू. मी म्हणलं आपल्याला ऐकूच येत नाही. एवढं पाहत मी आपलं गप्प बघ, मित्र बघायचं आणि झालं असं म्हटलं त्यांना पुन्हा कीर्तन आहे. एक काम करतो, स्वयंपाक करू ना, मी झोका देतो. ते म्हणे तुमचं थोबाड कचरा, तुम्ही काट्याला उठून ठुशा
पोरग उठल्याने स्वयंपाक करायची सगळ्याच नाही. तो म्हणे मी तुझ्या पाया पडतो, हा बाबा उपवाशी गेला ना अख्खा खावत इज्जतीचा पण सर मी धोका देतो, मी धोका देतो तुझा. ती म्हणे गप द्या सरचं म्हणे गप देतो, थोपडा टाचा घासून मी घालतो, गप लागत म्हणे मरत तू ती जाता जाता सुद्धा म्हणे गच मारशील ना म्हणे आम्हाला. त्याला वाटलं चाललं एवढं मिटून घेऊन बाबा गेल्यावर विचारलं तो निवडून काय मी देतो. ती गेली आतमध्ये, ती लगेच म्हणी सुनाला बाई एक काम कर तू भजीचं पीठ काढ, पुरण इकडा, मी पुरण पाट्यावर वाटीते तो ना मला डोक्यात भागले असं काही टायमाला माणसं घेऊन चालू. आयुष्यभर माझ्या मध्ये हेच केलं, असं जाईन टायमाला माणसं घेऊन चालतो सणासुदीची. पीठ मळ भाज्याचं मी पुरण वाटीते आणि इकडे त्यांना झोका द्यायला सुरुवात केली. मी आपला टेकून बसलेलो त्याला माझ्याकडे पाहिलं म्हणून मी बसायचं म्हणला मी बसायले तू झोका एक आत्ता उठून देऊ नको मला जीव घाल, तू झोका दे, मी कुठं चाललो नाही मरायला, तू झोका दे. मग तो असा झोका देत होता. मी आपलं निवांत बसलो, म्हातारी पुरण वाटायला लागली, हातून भज्याचा वास आला. म्हणजे प्रकरण 75% पुढे गेलं. पण इतक्यामध्ये असं झालं आम्ही 2 उपास करू होतो, पण ज्याचा वाटा होता तो नेमका त्याच फांदीवर येऊन बसला ज्या फांदीला झोळी बांधलेली होती. कावळा कावळा सुद्धा घास घ्यायला येतो ना, असा विचित्र पक्षी आहे ना, तो त्याच फांदीवर जाऊन बसतो ज्या फांदी खाली माणूस उभा आहे. आणि फक्त बसत नाही, गण लावतो, गण कावळा शिपीत मला सांगतो तो बरोबर गण लावतो. त्याने काय केलं बरं का, कावळा बसला. मी म्हटलं कावळ्याला जर जोडीत शिकला घाण केली पोरग उठणार, पोरग उठला का म्हातारी कोकणणार, यांच्यात भांडणं होणार, आपलं जेवण जाणार. त्याच्यापेक्षा कावळा उठलेला बरा. म्हणून मी त्याला म्हणलं काय म्हणलं रोगा कावळा काय ना मला काय करून राहिला तू. त्यांनी असं वर पाहिलं कोणी कावळा, तो कावळ्याला कसं उठवायचा, जोडी 3 फुटावर कावळा 30 फुटावर, तो असं करायचा. आता एक सांगू तुम्हाला, 10,000 लोकांतून जो कावळा पिंड उठवतो तो याच्या चिठ्ठीनं उठणार चिठ्ठीनं नाही उठू शकत. त्याच्यासाठी ग्रामीण भागात एक शब्द आहे आपला कावळा उठवायला. कोण म्हणला तुम्ही म्हणते त्याला म्हणण्याची सुद्धा एक टॅक्ट आहे. किती म्हातारे टाचकला तो एवढा जोरात म्हटला ना, तेवढ्यामध्ये त्या झोळीतल्या पोराचा ना कान ठायला त्यानं जागेवर दम धरला. वराणी दम धरला, मी मर दम धरला. तुम्हाला सांगतो ते आतमध्ये म्हातारी होती ना, असं पदार्थच नाही की म्हणे डंगरांचे करायचं तेच त्याला मी म्हणले होते गच मर, तो गच मरत गच मरायचं ना, त्याचं ठोकणं असं कचरा आपल्या एकट्या बाहेर तो घेऊन चाललो त्याच्यात ते काटणं उठून थोडं हटकून करतो. हा तसा थोडीचाच ती बाहेर आली, ती म्हणे मी तुम्हाला तो म्हणे नीट बोल बाबा ऐकून राहिला. ते म्हणे बाबा मला जीव घालू नका, पण चुलीत काय घालून राहिले, चुलीत काय घालून राहिले. हा म्हणे गंगे बाबा गेला चुलीत, सणासुदीचा साधू संतायला असं बोलू नये, किडे पडतील तो हा तोंडात किडे, गंगे किडे पडतील, साधू संतायला चुलीत घाली ती किडे पडतील. ती म्हणी माझ्या तोंडात किडे नाही पडायचे, तुमच्याच तोंडात किडे पडतील. आयुष्यभर हे तोंड घाण घाण बोलत राहिला मला, मी होते म्हणून नांदे नाही तुम्हाला कवच मी नांदले, मी होते म्हणून आला 50 शेळ्याला पळून गेली, मीच घेऊन आलो. ती म्हणे घात बसा बर का बाबा
अशा वेळेला शेजाऱ्या पाजाऱ्यांना फुकट एंटरटेनमेंट, ते काम सोडून लगेच मच्छा मच्छा, इकडून काय तिकडून काय इकडून काय सगळं इकडून तिकडून. म्हातारीची पिटली तेवढ्यामध्ये ते सुनेनं कौल ऐकलं सणासुदीच. ती सून बाहेर आली. ती म्हणे आत्या मामा गजबा संत काय काय करायचं सांगा तुम्ही, त्या पोराला सांभाळू मामाला सांभाळू का तुम्हाला सांभाळू का हा उपास करू, म्हणजे मी हा उपास करू जीव घालू, मीच माझ्या जीवाचा बरा वाईट करते. जसं लग्न करून आलं तसं मला संसार राहिला तुमचीच संसार राहिला तुमचंच मिटवतात चाललं. मीच आपलं एखादी येर बारा ते दोघ जण म्हणले सूर्य भरल्या पूर्ण घरात सणासुदीत असं बोलू नको मामा ऐकून राहिलं. ती सून म्हणे मामा गेला चुरी. असं जर 15 मिनिटं तुम्ही हसले ना बीपी आणि शुगर होणार नाही. ज्यांना आहे त्यांची बंद होईल. त्याच्याकरता काय बरं का, शहरामध्ये लाफ्टर क्लब सुरू झाले. लाफ्टर क्लब म्हणजे विशेष काही नाही, शासन मान्य प्रोग्राम आहे ते. लाफ्टर क्लब म्हणजे 5-50 जणांनी येऊन हसायचं, फक्त हसायचं एकत्र येऊन एकाच जागेवर हसायचं. बाहेर निघलं की बंद व्हायचं. मी तर चालले जाते. आणि वेळेप्रसंगी हसावं. पण काही लोक इतके विचित्र आहे तुम्हाला सांगतो, स्वतः हसत नाही दुसऱ्याला सुद्धा हसू दे. एखादा जर हसायला लागलं ना कुड्या दातर काढून येळही कळत नाही काळही कळत नाही, आपला दातर काढी घरी आले म्हणजे हिटलरच घरी आला. सगळं पिन ड्रॉप सायलेन्स. घरातलं वातावरण एकदम गंभीर. म्हातारीनं म्हणायचं पैसे, पोराने टीव्ही बंद करून पुस्तक घेऊन बसायचे. म्हातारीने भाजी दिसायची आणि त्या बाई मला समोर घरात जाऊन बसायचं. समोर शांत आणि हा वॉटेवर किंवा पण लाल डोळे करून बसले. अरे हे हिटलरचं घर आहे का कोणाचं? अरे या जगण्यावर आणि या जन्मावर माणसानं प्रेम करायला शिकलं पाहिजे. तुम्हाला एक सांगू, आजचा क्षण आपल्या जीवनात परत येणार आहे नाही येणार. पण काही लोक भविष्य काळाचा विचार करून वर्तमान काळात दुःखात घालवतात. हे शुद्ध मूर्ख माणसाचं लक्ष. म्हणून भविष्याचा विचार करू नये असं नाही, वेळ घ्यावा, भूतकाळाचा आढावा घ्यावा आणि वर्तमान काळ सुखात घालवावा. हे शहाण्या माणसाचं लक्षण आहे. मदालसा नावाच्या आईला अंगाई गीत गावं, हा देह ना शेवंत.
कटू आहे पण सत्य आहे. कुठलीही आई बाळासाठी पाळण्यात हे अंगाईगीत गाणार नाही. बाळा हा देह नाशिवंत आहे, हा मलमूत्राचा बांधा आहे, याच्यावर चमडं घातलंय, आत रवर व दुर्गंधी आहे, हा अमंगळतेचा बांधा आहे. पण बाळा या नाशवान देहानं अविनाशी अशा परमतत्वाची प्राप्ती करता येते हे शिकवणारी असते माता. पण माता काय करते, स्वतःच्या मुलाला फक्त स्वतःच आत्महित शिकवते किंवा स्वतःच हित शिकवते. त्यानं स्वतःचं हित करून जगाचं हित करावं असं मार्गदर्शन माता करतेच असं नाही. तिसरा हात आहे माता. आता शिल्लक राहिलेली आहे ती माऊली. जननी कळली, माय कळली, माता कळली, माऊली सांगतो. माऊली केवळ जन्म घालत नाही, माऊली केवळ त्याला स्वतःचं आत्मकल्याण किंवा स्वतःचं हित शिकवत, त्यानं जगाचंही हित करावं हे शिकवणारी या विश्वाच्या पाठीवर जी असते ती माऊली असते. विठाला तुम्हाला सांगू, या हिंदुस्थानामध्ये अशा माऊली जन्माला आलेल्या आहेत. लक्षपूर्वक ऐका, माता भगिनींसाठी विशेष आपण बोलतो. या हिंदुस्थानामध्ये अशा माऊली जन्माला आलेल्या आहेत की त्यांनी या मातीवर अभिषेक करत असताना दह्याचा अभिषेक केला नाही, त्यांनी दुधाचा अभिषेक केलेला नाही, त्यांनी मधाचा अभिषेक केलेला नाही, त्यांनी आपल्या मुलाच्या रक्ताचा अभिषेक केला. म्हणून आज तुम्ही स्वतंत्र भारतामध्ये बसलेले आहात. आज तुमच्या कपाळाला कुंकू त्या मातांनी आपल्या लेकराच्या रक्ताचा केलेला अभिषेक आहे, म्हणून तुमच्या कपाळाला कुंकू आहे. 16व्या शतकामध्ये झाली एक राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब. त्याचं कारण असं आहे, शिवाजी महाराज होणं सोपं होतं, शिवाजी महाराजांची आई होणं अवघड. आपला नवरा ज्या मोहम्मद आदिल शहाची चाकरी करतो त्याच्या विरोधात आपल्या मुलाला बंड करायला लावणं म्हणजे स्वतःच्या हातानं स्वतःच्या कपाळावरचं कुंकू पुसणं आहे. आणि तो डाव साधला मोहम्मद आदिल शहाने. शिवाजीची उन्हाळ चाळे बंद करण्याकरता जिंजीच्या पायथ्याजवळ बाजी घोरपडे अफजल खानाच्या करवी शहाजी राजांना कैद केलं आणि विजापूरच्या सदरेवर उभं करून जिजाऊ माँसाहेबांना राजगडावर पत्र पाठवलं. आणि त्या पत्रामध्ये स्पष्ट शब्दात जिजाऊला विचारलं, तुला स्वराज्य पाहिजे की कपाळावरचं कुंकू पाहिजे? तुला स्वराज्य पाहिजे असेल तर कपाळावरचं कुंकू पुसून टाक, तुझ्या नवऱ्याची खांडोळी खांडोळी करू आणि कोल्ह्या कुत्र्याला खाऊ घाल. आणि जर तुला कपाळावरचं कुंकू पाहिजे असेल तर तुझ्या कार्ट्याचे उन्हाळ चाळे बंद कर. दर्या खोऱ्यातल्या मावळातल्या उन्हाळ पोरांना गोळा करून आमच्याशी फितुरी करतो, आमच्याशी गद्दारी करतो. स्वराज्य पाहिजे की कपाळावरचं कुंकू पाहिजे? जिजाऊंच्या डोळ्यातल्या अश्रूंच्या धारा वाहत होते. त्या अश्रू पडत असताना शिवबाराजी येथे झाले. ज्या डोळ्यात नेहमी लहानपणापासून आग बघितली होती त्या डोळ्यातले अश्रू पाहिल्यानंतर बंद द्यावं. त्या डोळ्यात अश्रू पाहिल्यानंतर शिवबाराजे सुद्धा चमकले. आऊसाहेबांच्या डोळ्यातून अश्रू, आऊसाहेबांच्या डोळ्यातून अश्रू. शिवबाराजे धावत आले, आऊसाहेब आपल्या डोळ्यातून अश्रू, तुम्ही रडताय आऊसाहेब. त्यावेळेला जिजाऊ आऊसाहेब म्हटलं, राजे मी तुमच्या पुढे पदर पसरते, मी तुमच्या समोर पदर पसरते राजे. शिवाजी महाराज म्हणतात, आऊसाहेब तुम्ही बोलताय का? आतापर्यंत घेतलेले शहाचे गडकोट किल्ले शहाला देऊन टाका, देऊन टाका राजे, आपल्याला नकोय ते गडकोट किल्ले. शिवबा राजांची तळ पायाची आत मस्तकाला गेली. राजे म्हणतात, आऊसाहेब काय बोलताय तुम्ही, शुद्धीवर आहात? जसं आठवतंय तसं तुमच्या तोंडून वाक्य कानावर पडल्यात आऊसाहेब. स्वराज्य व्हावे, वेदेचे राज्य व्हावे, माय बहिणींच्या अब्रूंचे रक्षण व्हावे, शेतकऱ्यांच्या हिताचे राज्य व्हावे, स्वराज्य व्हावे, हे शब्द नेहमी तुमच्या तोंडून ऐकले आऊसाहेब. हे काय अभद्र ऐकतोय, शहाचे गडकोट किल्ले देऊन टाका. आऊसाहेब प्रत्येक पायरीवर माझ्या मावळ्याच्या रक्ताचा अभिषेक झाला आऊसाहेब. तेव्हा कुठे त्या गडकोट किल्ल्यावर भगवा फडकला आणि तुम्ही सहज सांगताय शहाचे किल्ले शहाला देऊन टाका. प्राण गेला तर 72 आऊसाहेब, पण किल्लाच काय कपाळाला लावायला माती सुद्धा देणार नाही.
महासाहेबांच्या हातातलं पत्र खाली पडलं आणि जिजाऊ महासाहेब म्हणायला लागले, मी राष्ट्रमाता बोलत नाहीये, एका पतीची पत्नी, एक पतिव्रता बोलते, एक पतिव्रता बोलते. तुमच्या समोर पदर बसून राजे भीक मागते. गेलेले गडकोट किल्ले आपल्याला परत घेता येतील, पण गेलेले तुमचे पिताश्रींचे प्राण आपल्याला परत घेता येणार नाही. राजे, मी माझ्या कुंकवाची तुमच्या समोर भीक मागते, भीक मागते. तेवढी भीक माझ्या पदरात घाला राजे. माझ्या कपाळावरच कुंकू वाचवा. म्हणून शिवबा राजे होणं सोपं होतं, शिवबा राजाची आई होणं अवघड होतं. म्हणून सांगतो तुम्हाला, मी शिवाजी महाराज जन्माले असं कधीच म्हणत नसतो. शिवाजीला शिवाजी म्हणून घडवणारी राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब होती. आणि त्याच्या पुढे सांगतो, अवघ्या वयाच्या दुसऱ्या वर्षी सईबाई आईसाहेब शंभू राजांना सोडून गेल्या, तेव्हा सरच्या संभाजीला घडवणारी सुद्धा जिजाऊ महासाहेब होती. राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब. शिवबा राजे, संभाजी राजे तुम्ही जन्माला या असं कधी म्हणत नाही. त्याचं कारण आहे, राजे जन्माला येताना सर्वसामान्य माणूस म्हणून जन्माला आले. छत्रपती होऊन स्वराज्याचे करते म्हणून जग सोडून गेले. त्याच्या पुढे सांगू तुम्हाला, ज्या दिवशी प्रत्येक घरात जिजाऊ महासाहेब जन्माला येईल, त्या दिवशी प्रत्येक घरामध्ये शिवबा राजा जन्माला आल्याशिवाय राहणार. त्याचे कारण सांगतो माहिती. 3 अक्षर आहे, शिवाजी. एका अक्षरात महाभारत आहे, एका अक्षरात रामायण आहे आणि एका अक्षरामध्ये भागवत आहे. रामाचा आचार दिला, कृष्णाची नीती दिली आणि शिवाजीला शिवाजी म्हणून घडवणारी राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब. ज्या पदराच्या आड जिजाऊ महासाहेबांनी शिवबा राजांना मायेची ऊब दिली आणि स्वराज्याची स्वप्न दाखवली, आजच्या त्या जिजाऊला पदर शिल्लक राहिला नाही. दुर्दैव या महाराष्ट्राची आमची मुंबईची जिजाऊ डान्स बार मध्ये नाचते. मागे रेव पार्टीवर छापा पडला, कितीतरी मुलं आणि कितीतरी मुली सापडल्या. मुली सापडल्या याचं दुःख नाहीये, दुःख या गोष्टीचं वाटतंय त्या मुलींमध्ये एकही मुस्लिमाची मुलगी सापडली. 7च्या नंतर कुठलीही मुस्लिमाची माय बहीण तुम्हाला रस्त्याला जाताना दिसणार नाही. थोडी माफी मागून बोलतो माई बाप. मदारशा 4 वर्षाची हसीना मदीना सलीमा जाते. तिला विचारा, त्या 4 वर्षाच्या लेकराला तुला नाही वाटत जीन्स घालावी, तुला नाही वाटत टी शर्ट घालावा? ती म्हणते, आमच्या धर्मात असं शिकवलेलं नाहीये, आमच्या धर्मात असं शिकवलेलं नाहीये. मायबाप, शिवबा तयार व्हायचं असेल त्याच्यासाठी जिजाऊ महासाहेबाची कूच असते, जिजाऊ महासाहेबाची कूच असली पाहिजे. एक क्षण असा नव्हता जिजाऊच्या जीवनातला की तो तिने सुखाचा श्वास घेतला असेल, अगदी राजे सिंहासनावर आरूढ होईपर्यंत. मी प्रश्न करतो, मला सांगा, शिवबा राजे ज्या वेळेला शिद्दी जोहरच्या वेड्यात पन्हाळ्याला अडकले होते, त्यावेळेला राजगडावर जिजाऊ महासाहेबांना अन्न सुखानं जात असेल? मी प्रश्न करतो, मला सांगा, ज्या आईचा लेकरू शिद्दी जोहरच्या वेड्यात अडकलेलं आहे तिला अन्न सुखानं जात असेल? अफजल खानासारखं वादळ चालवलं आलं, हुजूर जिले नहीं के सामने पेश करूंगा, जिंदा या मुर्दा, जिंदगी के तेरे मैं मसल दूंगा, हुजूर मैं लावूंगा. हिंदुस्थानाचं लक्ष लागलं होतं, काय होईल शिवाजीचं? खान आडवा तिरवा पहाडानं पोचलेला उभ्या हिंदुस्थानाचं लक्ष होतं. सह्याद्री गिरण्याकरता निघाला होता. अशा वेळेला राजांनी ठरवलं, खानाशी डाव मांडायचा तो प्रतापगडावरनं मांडायचा. राजगडावरनं शिवबा राजे निघाले प्रतापगडाच्या दिशेने. सईबाई आजारी होत्या, सईबाई आजारी होत्या. अशा अवस्थेमध्ये शिवबा राजे राजगडावरनं निघाले प्रतापगडावर. आणि खानासारखं वादळ चालून येते हे शब्द पडले जिजाऊच्या कानावर. मला सांगा, आशीर्वाद सहज दिला असेल जिजाऊ? अरे 1.25 लाख फौजेच्या घराण्यामध्ये मध्यरात्रीला लाल महालामध्ये शाहिष्ट खाना करता 2-250 मावळ्यानिशी शिवबा राजे मध्यरात्रीला निघतात आणि जिजाऊच्या पायावर डोकं टेकून निघतात. त्यावेळेला मला सांगा, जिजाऊने सहज आशीर्वाद दिला असेल?
शिवराजे लाल महालावर छापा टाकायला आले त्यावेळेला जिजाऊसाहेब राजवाड्यावर सुखानं झोपले असतील. सकाळी घरातनं गेलेलं पोरग संध्याकाळी घरी येत नाही तोपर्यंत आईला चैन पडत नाही. 1.25 लाख फौजेच्या गराड्यात औरंगजेबाचा सख्खा मामा अमीर अल उमरा शाहिस्ते खान. रात्रीच्या वेळेला राजे पसार झाले. प्रेम तेवढी कापाकापी झाली. खानाचं मरण 3 बोटावर निभावलं. सकाळी सगळ्या माणसांची शोधाशोध सुरू झाली. रक्ताचा सडा, रक्ताचे प्रेताचे ढीग पडलेले माणसं शोधायला सुरुवात झाली. आणि त्यावेळेला एक लक्षात आलं, खानाची मुलगीच गायब. आरोप आला माझ्या शिवराजावर. त्यावेळेला 6 महिन्यानंतर काश्मीरच्या मोहिमेवर असलेल्या औरंगजेबाला निर्प्यानं निरोप दिला. बातमी पोहोचायला किती वेळ लागायचं हे बघा. 6 महिने लागले बातमी पोहोचायला. पुण्यावरनं काश्मीरला पोहोचण्याकरता तो निर्भय गेला. सांगू लागला, हुजूर गजब हो गया, 200-250 लोगों को लेकर शिवा आ गया, लाल महल के अंदर घुस गया हुजूर. अल्लाह ताला की मेहरबानी से बच गए हमारे मामा अली अमीर अल उमरा शाहिस्ते खान. इंशाअल्लाह ताला की दुआ से बच गए. लेकिन हुजूर उस गद्दार शिवा ने क्या किया पता है? हुजूर मामा की लड़की को भगा कर ले गया. औरंगजेब तख्तावरून उठून उभा राहिला आणि उठून पुढे आला. औरंगजेबाचे उद्गार कान ठेवू नये का? आणि हे शत्रूचे उद्गार आहेत हे विसरू नका. शिवा लुच्चा है, शिवा लफंगा है, शिवा छुप कर आएगा, मारेगा, काटेगा, छापा डालेगा शिवा. लेकिन शिवा कभी किसी औरत की इज्जत पर हाथ नहीं डाल सकता. राष्ट्रमाता जिजाऊसाहेबांनी नारी माते समान म्हणून कल्याणच्या सुभेदाराची सून बोलवण करून माघारी गेली. फक्त राज्य नव्हतं मायबाप, रयतेच राज्य होत. 1500 कोस दुरावर औरंगजेबाच्या नजर कैद्यामध्ये शिवबा राजे आहेत. आणि फक्त 9 वर्षाचा शंभू आहे. किती वर्षाचा? 9 वर्षाचा शंभू. अरे या स्वराज्याचा युवराज आणि राजा नजर कैदेत असताना 2 म्हातारे डोळे 1500 किलोमीटर दूरवर लागलेले होते. कशी असतील माझी लेकरं म्हणून. सुखानं अन्न गेलं असेल? नाही गेलं. कशासाठी? कुणासाठी? मातृभूमीसाठी. विठ्ठला अशी माऊली पाहिजे जी छत्रपती शिवाजी जन्माला घालील, जी संभाजी जन्माला घालील, जी स्वामी विवेकानंद जन्माला घालील, जी ज्ञानोबरायांना जन्माला घालील, जी तुकोबारायांना जन्माला घालील. आतंकवाद्यांना जन्माला घालण्यापेक्षा ती माय वांज राहिली. अतिशयोक्ती म्हणून पुन्हा 2 अतिशयोक्ती म्हणून बोलत नाही. 2 मिनिटे घेतो. एका मुस्लिम वकिलाकडे मी गेलो. छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा त्यांच्या ऑफिसमध्ये लावलेला होता. महाराज सत्यसंत या व्यासपीठावर तो अर्धाकृती पुतळा बघितला आणि मी स्पष्ट विचारलं, भाऊसाहेब तुम्ही मुस्लिम आहात, ठरवलं तर तुम्ही औरंगजेबाचा सुद्धा पुतळा बसवू शकले असते, तुम्हाला स्वातंत्र्य आहे, तुम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा का बसवला? एका लॉयरचं वाक्य बरं का हे, एका वकिलाचं वाक्य. स्पष्ट शब्दात सांगतो त्यांनी दिलेलं उत्तर. त्यांनी सांगितलं, महाराज कुठलाही माणूस म्हणून औरंगजेबाच्या विचाराचं समर्थन करणार नाही. त्याचं कारण औरंगजेबानं जशी तुमच्या लोकांची मंदिरं पाडली आणि त्याच्या जागेवर मस्जिदी उभ्या केल्या ना, तशा या शिवाजी राजांनी आमच्या मस्जिदी पाडून त्याच्या जागेवर मंदिरं उभी केली नाही. महाराज आम्हाला उपासनेसाठी मस्जिदी बांधून दिल्या. माझ्या सैन्यातल्या हिंदू सैनिकांकरता जर मंदिरे राहतील तर माझ्या सैन्यातल्या मुसलमान सैनिकांकरता मस्जिदी राहतील. हा विचार करणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव राजा छत्रपती शिवाजी राजा. इब्राहिम खान त्यांच्या आरमाराचा प्रमुख होता. मदारी मेहतर आग्र्याहून सुटण्याकरता त्यांना मदत करतोय. अरे जीवाला जीव देणारी माणसं जोडली राजाने, लोकांची मंदिरं नाही पाडली, त्यांचे धर्मांतर नाही केले, धर्मांतर नाही बदलवलं.
नाही केलं कधी हे सगळं. म्हणून मला स्वाभिमान या गोष्टीचा आहे. 1200 वर्ष या हिंदुस्थानावर मुघलांनी राज्य केलं असेल, पण छाती फुकते आग्र्याला गेल्यानंतर लाल महालाच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पाहिल्यानंतर. त्याचं कारण आहे या देशाच्या जगाच्या इतिहासामध्ये 17 राजांची नाव आहे पराक्रमी म्हणून. सिकंदर आहे, नेपोलियन आहे, नेपोलियन बोनापार्ट आहे, सिकंदर आहे. त्याच्यानंतर अलेक्झांडर, त्याच्याबद्दल इतिहासात आहे अलेक्झांडर द ग्रेट. पण जेवढी चर्चा जगामध्ये छत्रपतीच्या शिवाजी राजाच्या इतिहासाची झाली, खबरदारी घेतली जगाने, तेवढी कुठल्याही योद्ध्याची राजाची घेतलेली नाही. दुसऱ्या युद्धाचा महानायक हिटलर सुद्धा शिवबाराजांच्याच नीतीनं लढत होता. असा आमचा रयतेचा राजा होता. अशी माऊली असावी, तिला म्हणायचं पहिली. भगतसिंग जन्माला घालणारी माऊली आहे, राजगुरूला जन्माला घालणारी माऊली आहे, बटुकेश्वर दत्तला जन्माला घालणारी माऊली आहे. वयाच्या 22व्या वर्षी ही पोरं हसत हसत फासावर गेली. कोणासाठी गेली, कशासाठी गेली? मातृभूमीसाठी गेली. त्यांना जन्माला घालणाऱ्या माऊली आहेत. 1905 सालची घटना आहे. रामसिंग नावाचा एक मुलगा फासावर गेला, पण फासावर जाण्याच्या अगोदर आईने सांगितलं, राम माझी शपथ आहे तुला फासावर देत असताना रडायचं नाहीस. हे आईचे उद्गार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी रामला फाशीवर दिलं जाणार होतं. 1905 सालची घटना, गोरखपूर जिल्हा. नाव आहे क्रांतिकारकाचं रामसिंग. शेवटच्या भेटीमध्ये रामची आई सांगते, राम उद्या तुला सकाळी फासावर दिलं जाईल, पण रडायचं नाहीस. गीतेतला श्लोक म्हणायचा, नैनम चिंतन्ति शस्त्राणि नैनम दहति बाब कहन चैनम क्लेदयं त्यापयोग न शोषयति मारुत. राम म्हणायचंच आणि मग म्हणायचं त्याला, अडकव माझ्या गळ्यात फास, डोळ्यात पाणी आणायचं नाहीस. राम माझी शपथ आहे तुला, तू माती करता नाही मातृभूमी करता चाललाय. सोन्या, या भारताच्या इतिहासामध्ये तुझं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलं जाईल आणि तुला जन्म देणारी माय म्हणून माझं नाव मोत्याच्या अक्षराने कोरलं जाईल. जोपर्यंत अशा माता या हिंदुस्थानात जन्माला येतात, या हाफिज सईद सारखे किती कुत्रे भुकले, आमचा केस सुद्धा कोणी वाकडा करू शकत नाही महिला. आणि रामला सांगू लागली आई, राम हसत हसत फासावर जायचंस आणि मला माहितीये बेटा तू स्वर्गात जाशील. आईचे उद्गार आहेत रामच्या. आणि स्वर्गात ज्या वेळेला तू मृत्यू लोकात पाहशील ना बाळा, जे तुझ्या एकट्यानं झालं नाही ना, जगण्यानं झालं नाही ना राम, ते तुझ्या मरण्यानं होईल. तुझ्या एकट्याच्या मरण्यानं हजारो रामसिंग पेटून उठतील आणि या मातृभूमीला स्वतंत्र करतील. हे उद्गार जन्मदात्री माय देते, मार्गदर्शन करते वयाच्या 22व्या वर्षी मुलाला. हिला म्हणावं माऊली. म्हणून तुम्ही ज्या मातीत बसला, ही माती रक्तानं लाल झाली आहे म्हणून ती स्वतंत्र आहे. तात्पर्य एकच सांगायचंय, माऊली असावी. सद्गुरू जोग महाराजांसारख्या सत्पुरुषाला जन्माला घातला. अरे 1917 साली एक छोटीशी वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली. 100 वर्ष शासनाचं एकही रुपयाचं अनुदान नाही बाबा, आणि विद्यार्थ्याला 1 रुपयाची फी नाही, 1 रुपयाचं अनुदान नाही. 100 वर्ष विद्यार्थ्याला 1 रुपया फी नाही, आणि विद्यार्थ्याला शिकण्यासाठी स्वतःला 1 रुपयाचा खर्च नाही. पण उभा महाराष्ट्र घडवण्यासाठी कीर्तनकारांची फळी तयार केली. अशा सत्पुरुषाला जन्माला घालणारी माऊली असते. आणि तेच तुकोबा आहे सांगतायत. आता माऊली जन्माला घालणारी आहे. आता 3 माऊली सांगून लगेच थांबून घेतो. माझ्याकडे 3च मिनिटं आहेत. या 3 मिनिटांमध्ये मी 3 माऊली सांगून लगेच थांबून घेतो. सत्पुरुषाला संताला जन्माला घालणारी माऊली 1, विठू माऊली 2, तू माय माऊली मी हो तुझा ताना, पाजी प्रेम पाना विठाबाई. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. 3री माऊली आहे वेद, हितापासून काढिती हित देऊन वाढविती, नाही श्रुती प्रवृत्ती माऊली जगाते. आणि 4थी माऊली संत. 4थी माऊली संत. साधकांचा मायबाप दरुशने हरिताप, किंवा ज्ञानराज माझी
यांची माऊली विठोपार